श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी. अशुभ वघे जाते दुरी, हा अनुभव संतांचा. त्या संत वाक्यी भरवसा मी ठेवून श्रीनिवासा. मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष. आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा या अजाण लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागी दूषण. हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास. महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12. तेणे डोंब झाला खरा, गगनोधरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावतीवरच्यावरी परी न तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला मंडळींच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण माझे, हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघोन, बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त. जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावोनिया. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहोळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहोनी बोलते झाले हसोनी. वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त ये धवा. याचा करी विचार संकट आल्या कोणावर. कोणी न साह्य करणार एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराजा आणवुका सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हाला गी त्रास द्याया. आणवितो झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार. याचा भावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन, महाराज बोलते झाले. अरे यात ना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज वदले तयांना, काय ह्या वंध्या मैथुना. करीतसा तुमच्या नयना काटे ते ना दिसतील.
ते काढण्या चिमट्याची नगती नाही मुळीच साची, साक्षती या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरिले, तो काटे अवघेवरी आले रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपुल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्तलीलामृतात वर्णिले आहे इत्थंभूत, ते आता सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावाहून साचार, आहे 18 कोसांवर ईशान्येला परियेसी. मनोवेगाचा सजवून वारू निघते झाले सद्गुरु, जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सान्निध्यासी एका निबिड तरशा अरण्यासी, नरसिंग राहे अहर्निशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थरातांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती, तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेणे चित्त आनंदले, स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमर वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभसाचार, एक वैनतेय एक कुमर सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा, वैसते झाले आसनी एका हित गुजते करावया. अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले, नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित, ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठाया, उपाधी ते नासावया वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गांचे एकची आहे अखेरीचे, परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न से की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल. योग क्रिया करून अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परी न पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परित्वा राहावे अपेक्षा रहित असावे, चित्तातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही, तू मी आणि शेषशाई एकरूपा हो पाही, जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आलास मसी भेटावया, ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भूवरी, मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे, तेच आहे वावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती तुकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी, देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा.